नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या BA भाग 3च्या अभ्यासक्रमात अभ्यासपत्रिका 12 वरती चर्चा करत होतो. यामध्ये साहित्याची भाषा हा आपला चर्चेचा विषय होता. तर आपण पाहत होतो की साहित्याचं माध्यम भाषा कसं आहे, साहित्य भाषेत सौंदर्य कसं निर्माण होतं, त्याची उदाहरणंही आपण पाहिली. आता एक मुद्दा आहे तो म्हणजे साहित्य भाषेची विविधता. आता साहित्य भाषेची आपण वैशिष्ट्ये पाहिलेली आहेत. किती त्यात सूचकता असते, अलंकारिकता असते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अ, ह्या भाषेत विविध जे अर्थ प्रकटीकरणाचं सामर्थ्य आहे तेही महत्त्वाचं आहे. म्हणजे साहित्याची भाषा ही अनेक अर्थ सूचित करत असते आणि ह्या अनेक अर्थ छटा ज्या आहेत त्या व्यक्त करण्याचे सामर्थ्य हे या भाषेचं एक वेगळेपण आहे. उदाहरणार्थ बालकवींची औदुंबर सारखी कविता, फुलराणी सारखी कविता, विंदा करंदीकरांच्या कविता आपण विचारात घेतल्या तर यामध्ये आपल्याला जी विविधता आहे ती दिसते. रचनेची विविधता असते. मग साहित्याचे जे विविधता दिसते त्यात आपल्याला लेखकाची शैलीचा पण विचार करतो. स्टाईल, ज्याला इंग्रजीमध्ये स्टाईल म्हणतात. म्हणजे प्रत्येक लेखकाची एक वेगळी शैली आपल्याला दिसते. ज्या प्रदेशातून लेखक आलेला असतो त्या प्रदेशाच्या भाषेचा प्रभाव त्याच्या साहित्यावरती किंवा लेखनावरती पडलेला दिसतो. म्हणजे आपण बहिणाबाई चौधरींचं आत्ता पूर्वीच्या व्याख्यानात उदाहरण बघितलं तर त्या खानदेशातल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या कवितेत जे शब्द येतात ते खानदेशी वर्णाचे आहेत. काही म्हणजे प्रादेशिकता जी आहे आपल्याकडे, विदर्भ, मराठवाडा, कोकण किंवा पश्चिम महाराष्ट्र या प्रादेशिक क्षेत्रातील बोलीभाषेचा प्रभाव त्या लेखकांवरती असतो आणि मग तो लेखक आपली भाषा तिथली घेऊनच लेखन करताना दिसतो. त्यामुळे इथं विविधता आपल्याला भाषेच्या माध्यमातून दिसते. म्हणजे उद्धव शेळकेंची ध कादंबरी वाचली तुम्ही तर त्यामध्ये आपल्याला असलेले, मधु मंगेश कर्णिक यांची कादंबरी वाचली आपण तर त्यामध्ये असलेली, किंवा आनंद पाटील जे आहेत त्यांची कादंबऱ्या वाचल्या तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला वेगळेपण आपले भाषेचं दिसतं. किंवा व्यंकटेश माडगूळकर त्यांचे जे साहित्य आहे, प्रत्येक लेखकाची एक शैली असते आणि त्यातनं हे त्याचा प्रभाव भाषेचा दिसत. मग हे लेखक जे येतात त्यात त्यांचं लेखन ज्या समाज वर्तुळातनं होतं त्यात ग्रामीण, दलित, आदिवासी असं साहित्य आपल्याला आज मराठीत दिसतं. तर ग्रामीण कथा कादंबरी लिहिणाऱ्या लेखकाच्या त्या साहित्यकृतीतली भाषा ही वेगळी दिसते. आदिवासी समूहातनं लेखक जे येतात ते आदिवासी जीवनाचं चित्रण करताना त्यातनं आलेली भाषा ती वेगळी दिसते. तर या सगळ्या ज्या बाबी आहेत त्या आपल्याला इथे लक्षात येतील. किंवा दलित जे साहित्य आहे, शरणकुमार लिंबाळ्यांचं साहित्य असेल किंवा वामन चोरघडे असतील, तर ह्या सगळ्यांच्या लेखनात, किंवा दया पवार घ्या, शंकरराव खरातांचं साहित्य, केशव मेश्राम यासारखे जे लेखक आहेत त्यांच्या साहित्यकृतीतनं जी आपल्याला भाषा दिसते ती त्या समूह गटातनं आलेली असते. तर हे आपल्याला लक्षात घेता येईल. किंवा एकाच लेखकाची ज्या साहित्यकृती आहेत, बनगरवाडी, मानदेशी माणसं, व्यंकटेश माडगूळकरांची जी साहित्य आहे त्यात आले, त्यांच्या कथा कादंबऱ्यातनं आलेली भाषा ही लक्षात येईल.
काही लेखक हे शहरी भागातून येतात, महानगरीयातनं आलेले आहेत. तर अशा महानगरी वातावरणाचं सुद्धा आपल्याला चित्रण काही कादंबऱ्यांमध्ये, उदाहरणार्थ चक्र, वासुनाका, माहीमची खाडी यासारख्या कादंबऱ्या ज्यावेळेला आपण वाचतो त्यावेळेला त्यामधनं आलेले भाषेचं वेगळेपण तुम्हाला जाणवेल. म्हणजे जी एक बंबई भाषा असते, महानगरी म्हणजे मुंबईचं चित्रण ज्यात आलं, तर तिथे जी महानगरातल्या म्हणजे काही उच्चभ्रू व्यक्ती समाज आहे, तर त्याचबरोबर कामगार, कष्टकरी, झोपडपट्टीत राहणारा समाज आहे, तोही तिथे येतो. आपण नारायण सुर्वेंच्या कविता, ज्यांनी स्वतः ते कामगार जीवन म्हणजे भोगलेलं आहे, सोसलेलं आहे, वाढत्याच कामगारांच्या चाळीमध्ये ते त्यांचं जीवन गेलं, तर त्यांच्या कवितेमध्ये सुद्धा आपल्याला अशी बंबया टाईप भाषा आलेली आपल्याला दिसते. तर हे जे वेगळेपण आहे, ही विविधता, ही भाषेची विविधता जी आहे ती आपल्याला या पद्धतीनं दिसते. किंवा आता बघा, कविताची भाषा आहे, त्याच्यामध्ये आपल्याला अनेक म्हणजे नाद, लय हे तर असतंच, पण कवी प्रतिमा, प्रतीकांचा वापर करतो आणि ही विविधता त्यामध्ये येताना दिसते. वेगवेगळ्या कल्पनांचा वापर करतो. त्याचबरोबर कथेमध्ये देखील आपल्याला वेगळेपण दिसतं. म्हणजे कथा कुठल्या, ग्रामीण आहे, दलित आहे, आदिवासी आहे, त्या पद्धतीनं तिथली भाषा त्या कथेच्या आवाक्यात येते. पण पुन्हा ती कथा कोणत्या भागातली आहे त्यावरनं तिथे भाषेचा आणखी संदर्भ बदलत जातो. त्यानंतर नाटकाची भाषा, नाटकात तर संवादात्मक भाषा असते, पण ती अभिनयाच्या माध्यमातून सादर केली जाते. म्हणजे तिथे दृश्य रूपात भाषा अवतरते, म्हणजे अभिनयही केला जातो आणि तिथे संवाद म्हटले जातात. तर आपण नटसम्राट नाटकाच्या विषयी बोलू शकतो, किंवा पुरुष, शांतता कोर्ट चालू आहे, तुझं आहे तुझं पाशी, साष्टांग नमस्कार, म्हणजे प्र. के. अत्रे, पु. ल. देशपांडे यांची नाटकं एका बाजूला, शिरवाडकरांची नाटकं एका बाजूला. तर हे यात सुद्धा भाषेचं वेगळेपण, विविधता आपल्याला दिसते. आणि काही वेळेला म्हणजे लेखकाची जी शैली असते त्यानुसार साहित्यकृतीमध्ये सुद्धा ते अवतरत असतं. म्हणजे उदाहरणार्थ भालचंद्र नेमाड्यांची कोसला कादंबरी वाचली, तिचा एक घाट वेगळाच आहे, रचना तंत्र वेगळं वापरलेलं आहे, हेही लक्षात घेणं. म्हणजे पोत म्हणतो आपण, रचना, घाट, त्याचाही विचार साहित्य भाषेच्या विविधतेमध्ये आपल्याला करणं लक्षात घ्यावं लागेल. म्हणजे साहित्य कृती एखादी वेगळी कशी, उपरा वाचला म्हणजे आत्मकथन, त्या महानगरीय कादंबरी, ग्रामीण कादंबरी, म्हणजे हे आपल्याला लक्षात यायला पाहिजे. बनगरवाडी, उपरा, बनगरवाडी, कोसला किंवा वासुनाका असं आपण वाचत गेलो की आपल्याला ही विविधता लक्षात येईल. त्याचबरोबर जी साहित्यिक आहेत त्यांच्यामुळं सुद्धा ही भाषेची विविधता येते. म्हणजे ज्या समाज वर्तुळातून साहित्यिक आलेला आहे, तर ते संस्कार घेऊनच तो आपलं लेखन करत असतो. त्यामुळे तिथे वेगळेपण, उदाहरण नामदेव ढसाळ, नारायण सुर्वे, त्याचबरोबर इकडे शंकर पाटील, व्यंकटेश माडगूळकर, दमा मिराजदार यासारखे लेखक जे आहेत त्यांचं साहित्य, आनंद यादवांचं साहित्य, हे आपल्याला वेगळेपण दाखवून देतं. त्याचबरोबर विशिष्ट साहित्यकृतीत सुद्धा विविधता दिसतात. म्हणजे ग्रामीण, दलित, स्त्रीवादी, आदिवासी, जनवादी अशा ज्या वेळेला साहित्यकृती येतात, उदाहरणार्थ अलीकडे स्त्रीवादी साहित्य यायला लागले, तर स्त्री विज्ञान साहित्य यायला लागले, मग यामध्ये सुद्धा आता भाषेची विविधता आपल्याला दिसू लागलेली आहे. तर असं साहित्यकृतींच्या विशिष्ट साहित्याची शैली म्हणजे विज्ञान साहित्य आहे, स्त्रीवादी साहित्य आहे, तर त्यामध्ये आलेले
वेगळेपण हेही आपल्याला इथे समजून घेता येतं. इथे वेगळेपण आपल्याला जाणवतं. त्यानंतर साहित्य प्रकार, त्यानुसार भाषेची विविधता आपल्याला दिसते. कशी? म्हणजे नाटक, कादंबरी, कविता, आत्मकथन, निबंध या ज्या कलाकृती आहेत त्यामध्ये हे सगळं आपल्याला दिसतं. त्यानंतर आपल्याला साहित्य भाषेची एक कालिक विविधता दिसते. म्हणजे आता आपण 12व्या शतकापासून मराठीचे साहित्य चा प्रारंभ मानतो. आज 21व्या शतकात आहोत. तर ही जी 800-900 वर्ष झाली, तर या 800-900 वर्षाच्या काळात जे साहित्य निर्माण झालं त्याचे एक वेगळेपण आहे. भाषेची विविधता. उदाहरणार्थ शिवकाळातली भाषा वेगळी, पेशवे काळातली भाषा वेगळी आपल्याला दिसते. अव्वल इंग्रजी कालखंडातली भाषा वेगळी, स्वातंत्र्यानंतरचे जे साहित्य आलं त्यातली भाषा वेगळी, हे आपल्याला जाणवतं स्पष्टपणे. आपण त्याच्या नोंदी वेगळेपणाच्या घेऊ शकतो. तर हेही शैली आहे. त्याचबरोबर साहित्यिकांच्या शैली, साहित्य कृतींच्या शैली आपण बघितलं म्हणजे विविधता जी वेगळेपण आहे आपल्याकडे ते या ठिकाणी पाहायला मिळतं. त्याचबरोबर आशयाचं वेगळेपण प्रत्येक साहित्यकृतीमधलं ही महत्त्वाचं आपल्याला दिसतं. एका विशिष्ट काळात निर्माण झालेलं साहित्य त्याचाही प्रभाव आपल्याला दिसतो. म्हणजे जो मगाशी विचार मांडला की शिवकाळ असू दे, अव्वल इंग्रजी, स्वातंत्र्यानंतरचा काळ असू दे, तर या कालखंडांमध्ये निर्माण झालेलं साहित्य आपल्याला त्यामध्ये पाहता येतं. तर काही वेळेला रचनेतंत्रातही बदल केलेला आपल्याला दिसून येतो. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे आपले साहित्याची भाषा हा जो आपला तिसरा घटक आहे त्याच्या अनुषंगानं हे जे 4 मुद्दे आहेत, व्यवहार भाषा, शास्त्र भाषा, साहित्य भाषा, यातला फरक, साहित्याचं माध्यम भाषा कसं आहे, ते माध्यम आहे, त्याचबरोबर साहित्य कृतीचं साधनही बनतं. म्हणजे भालचंद्र नेमाडे म्हणतात की ते साधनही आहे आणि माध्यमही आहे. साहित्य भाषेत सौंदर्य कशामुळे येतं? म्हणजे साहित्य भाषा ही मुळात सौंदर्यपूर्ण असते, हे तिचं वेगळेपण आहे. आणि साहित्य भाषेची विविधता जी आपल्याला लेखकानुसार दिसते, साहित्य कृतीनुसार दिसते, काळानुसार दिसते. म्हणजे शिवकाळ, पेशवेकाळ वगैरे. तर या प्रकारानुसार दिसते. साहित्य प्रकार जे आहेत, कविता, कादंबरी, नाटक, कथा, ही यांच्यातली भाषा ही एकच एक असत नाही, ती वेगळी वेगळी असते. लेखकानुसार भाषा वेगळी आपल्याला दिसते. म्हणजे श्रीम माट्यांची भाषा ही वेगळी असणार आहे. शंकरराव पाटील, शंकर पाटलांची भाषा वेगळी असणार, शंकरराव खरातांची भाषा वेगळी असणार आहे. तर हे वेगळेपण त्या आपल्याला साहित्याच्या भाषेमधून अनुभवायला मिळतं. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला अभ्यासपत्रिका 12मध्ये जो आपला अभ्यास आहे तो म्हणजे परीक्षेच्या दृष्टीनं आपण पाहिला की शब्दाच्या 3 शक्ती ज्या आहेत त्या 3 शक्तींवरती आपल्याला अभ्यास होता. त्यानंतर अभिधा, लक्षणा, व्यंजना या शक्ती, त्यांचे प्रकार, त्यांचं स्वरूप. दुसरा घटक जो आहे तो रस म्हणजे काय, रसप्रक्रिया यावरती आहेत. भारताने स्थायी भाव किती सांगितलेत, भारताचं रससूत्र काय आहे यावरती आपण चर्चा केली. त्यानंतर यात दुसरा मुद्दा होता अंतर्गत आलेला, तो उपमुद्दा म्हणजे काव्यानंद मीमांसा, रसिकाला होणाऱ्या आनंदाचं स्वरूप आणि कवीला होणाऱ्या आनंदाचं स्वरूप हे आपल्याला तिथे पाहायचं होतं. म्हणजे आपण पाहिलं. त्यानंतर करुण रसानंद हा एक वेगळा मुद्दा, उपमुद्दा, ज्याला
अरिस्टॉटलनं हा विचार मांडला होता. म्हणजे आपल्याकडेही केवलानंदवाद, सुखदुःख मिश्रवाद असा विचार मांडतो. विश्वनाथाचा केवलानंदवाद यावरती आपण चर्चा केली. आणि कॅथार्सिस हा अरिस्टॉटलनी मांडलेला सिद्धांत, त्यालाच मराठीमध्ये विरेचन आपण म्हणतो. म्हणजे निचरा करणं. विरेचनाचा अर्थ काय, तर निचरा करणं. त्यावरतीही चर्चा केली. आणि तिसरा मुद्दा जो होता तो म्हणजे घटक, साहित्याची भाषा. तर अशा या घटकानुसार आपण आतापर्यंत चर्चा केली. तर अपेक्षा आहे की या अभ्यासपत्रिकेसंदर्भात आपल्याला बरीचशी माहिती दिली गेली, ती त्या निश्चितच आपल्याला समजली अशा अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.